चला मंडळी, आपण आज भोगीची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: सर्वच साहित्य आपण कट करून घेतलेले आहे. त्यासाठी आपण वाटण तयार करूया. शेंगदाणे टाकले, थोडंसं खोबरं टाकूया त्याच्यामध्ये किसलेलं. नंतर थोडंसं मंद आचेवर आपण भाजून घेऊया त्याला. थोडंसं तेल टाकले, छानपैकी परतलेलं आहे. मस्त असं फ्राय होते. छानपैकी तयार झालेलं आहे आपलं. मिक्सर थोडेसे तीळ पण टाकूया. तीळ छानपैकी भाजून घेऊया. सतत हलवत राहिल्यामुळे ते करपत नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण टाकलं, मग कोथिंबीर वाटून घेऊया. बारीक दाटसर असं वाटण वाटून घेतलेलं आहे. बघताय तुम्ही किती छान दिसते, कलर किती छान आला आहे. पॅन घेतलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं 2 चमचे. मस्त तेल गरम झालं, तेल टाकलं. जिरे मोहरीचा छान फोडणी देऊन घेऊया. थोडंसं हिंग पण टाकूया. छान जिरे मोहरी फुटली की मग वाटण टाकूया त्यामध्ये. वाटण मस्तपैकी परतून घेऊया. खरपूस असं छान लालसर मंद आचेवर भाजून घेऊया. मग मसाले टाकूया. गोडा मसाला, धने मसाला, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला थोडासा, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला थोडासा. सर्व मसाले मस्तपैकी फ्राय केले. नंतर बटाटे टाकूया. बटाटे आणि वाटाणा टाकलाय, मग मस्त फ्राय करू. परत एकदा हलवून घेऊया भाजीला. भाज्यांना छानपैकी मसाला छान लागला पाहिजे असा. परत त्यामध्ये दाणे टाकले, पावट्याचे, हरभऱ्याचे दाणे, परत शेंगदाणे टाकले. परत एकदा हलवून घेऊया भाजीला. मसाला असा थोडं थोडं टाकल्यानं भाज्यांना, पूर्ण भाज्यांना मसाला लागतो. परत शेंगा टाकूया आपल्या निवडलेल्या वालवरच्या. वांगे टाकूया. तुम्ही आवडीनुसार उभे कसेही काप करू शकता वांग्याचे. परत एकदा भाजीला छानसं असं परतून घेऊया. बघा, पूर्ण भाज्यांना असा मसाला लागलाय. वरतून थोडेसे तीळ टाकूया. परत एकदा हलवून घेऊ. थोड्या वेळ कढईवर झाकून ठेवूया पॅनवर आपल्या. बघा किती छानसा असा कलर आलाय भाजीला. परत एकदा हलवून घेऊया. पाणी गरम करायला ठेवू आपण. भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकू. नंतर पाणी टाकलेलं आहे भाजीमध्ये. थोडंसं हलवूया. गॅस कमी याच्यावरच ठेवू. नंतर मीठ टाकू आपण भाजीमध्ये. परत एकदा हलवून घेऊया थोडंसं. कढईवर झाकण ठेवूया. कमी गॅसवर थोडे वेळ साईडला ठेवू. तोपर्यंत आपण मसाले भात रेडी करू. त्यासाठी कुकर ठेवलं. त्यासाठी तयार लागणारे वाटाणे, तांदूळ धुवून घेतले, तीळ थोडेसे, कुकरमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्यावरच्या नंतर थोडेसे टाकून बघूया. अगदी मोहरी फुटली तर मग बाकीचे टाकूया. मग तेलामध्ये जिरे मोहरी टाकू. थोडेसे हिंग टाकूया.
वाटाणे टाकून घेऊ. थोडेसे तेलामध्ये भाजल्याच्या नंतर मग मऊसरपणा येतो त्याला. तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ छान 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत स्वच्छ. थोडंसं परतून घेऊ. त्यामध्ये थोडा गरम मसाला, गोडा मसाला, थोडीशी हळद, मस्त भात असा फ्राय करून घेऊया. मसाले छान लागलेले आहेत. मग पाणी टाकू. चवीपुरतं मीठ टाकू. तोपर्यंत भाजी बघा छान होत आहे. तोपर्यंत भाकरीची तयारी करूया आपण. पीठ घेतलेलं आहे भाकरीचं. मस्त मळलं पीठ. नंतर भाकरी थापून घेऊया छान. तीळ टाकले त्याच्यामध्ये. वरतून पण तीळ लावले. छान अशी भाकर थापून घेतली. नंतर तव्यावर टाकून घेऊ. वरतून पण तीळ टाकूया. पाणी लावूया भाकरीला. भाकर ओलतून घेऊ. बघा छान अशी टम्म फुगलेली भाकर बाजरीची. भाकरी झालेल्या आहेत. भाजी पण तयार आहे. छान अशी भाजीला किती तरी आलेली आहे. मस्त भाजी रेडी आहे आपली. मसाले भात पण रेडी आहे. भाकरी मोडून घेऊ. आपण भोगीचे ताट तयार करूया. ताटामध्ये भाकरी ठेवू. प्लेटमध्ये भाजी तर वाढलेलीच आहे. तिळाचे लाडू, भाकरी, मसाले भात, तिळाची चटणी, सर्व आपलं भोगीची ताट रेडी आहे. कसं दिसत आहे कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.